आणि हो, त्यात आर्थिक संकल्प तर असायलाच हवेत, नाही का? कोणतीही प्लॅनिंग करण्याआधी पहिली पायरी आहे आपली सध्याची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेणं. हे समजून घेण्यासाठी स्वतःच्या खर्चाच्या सवयींबद्दल काही सोपे पण महत्त्वाचे प्रश्न विचारायला हवेत. सगळ्यात पहिला आणि मूलभूत प्रश्न, आपले पैसे नेमके जातात तरी कुठे? म्हणजे बँक स्टेटमेंट न बघता खर्चाचे भाग पाडता येतात का? जसं की खाण्यावर किती, प्रवासावर किती? पैशाचा हा प्रवाह समजला की मगच योग्य आर्थिक निर्णय घेता येतात. आता वळूया आर्थिक स्थिरता आणि सुरक्षिततेकडे. म्हणजेच आपली सेफ्टी नेट कशी आहे ते पाहूया. समजा एखादा मोठा आकडी खर्च अचानक आला तर तो संकट वाटता कामा नये, हेच आर्थिक स्थिरतेचं लक्षण आहे. आणि म्हणूनच अशा अचानक येणाऱ्या खर्चांसाठी एक इमर्जन्सी फंड खूप महत्त्वाचा ठरतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, एकूण कमाईपैकी घरासाठी नक्की किती खर्च होतोय? आदर्शपणे हा खर्च एकूण उत्पन्नाच्या 30% पेक्षा कमी असावा, हे एक चांगलं लक्षण मानलं जातं. आणि हो, प्रत्येक महिन्याला पुढच्या पगाराची वाट पाहावी लागते का, की हातात पैसे शिल्लक राहतात? फक्त सुरक्षा नाही तर संपत्ती वाढवण्याबद्दलही विचार करायला हवा. चला तर त्याबद्दल बोलूया. संपत्ती वाढवण्याचा पहिला नियम, असलेलं कर्ज कमी करणं किंवा शक्य असल्यास पूर्णपणे फेडून टाकणं. कारण कर्जमुक्त झाल्यावरच गुंतवणुकीसाठी जास्त पैसे उपलब्ध होतात, हे खूप महत्त्वाचं आहे. उत्पन्नाचा एकच स्रोत पुरेसा आहे का, की अजून काही मार्ग आहेत किंवा नवीन कौशल्य शिकता येतील? थोडक्यात स्वतःच्या कौशल्यांमध्ये आणि कमाईच्या क्षमतेमध्ये गुंतवणूक करणं हे गरजेचं आहे. बरं, मग ह्या सगळ्या आत्मपरीक्षणानंतर पुढे काय करायचं? सगळ्यात आधी तर या चेकलिस्टचा शांतपणे आढावा घ्या. यामुळे आपल्या आर्थिक स्थितीचं एक स्पष्ट चित्र समोर येईल. मगच पुढची दिशा ठरवता येईल. आणि गरज वाटल्यास अर्थसार्थिक